दिवस किती फास्ट जातात ना, काही समजतच नाही. बघता बघता आमच्या लग्नाला आता 1 वर्ष झालं. हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो आजच्याच दिवशी आम्हाला हळद लागली होती, त्यामुळे मी आज हळदीची साडी घातली आणि हे सरांना बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं. त्यांनी खूप छान सरप्राईज रोजेस दिले. लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज, लग्नानंतर खूप मोठा डिफरंट येतो लाईफमध्ये. बिकॉज नो वन्स आर परफेक्ट इन दी लाईफ. काही एक्सपेक्टेड गोष्टी होतात तर काही अनएक्सपेक्टेड. बस ह्या सगळ्यांमध्ये पाहिजे तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग, मॅच्युअरनेस, एकमेकांच्या ड्रीम्सचा रिस्पेक्ट करून त्याला सपोर्ट करणे. आमचा गॅस संपून 4-5 दिवस झाले होते, तर आज सकाळी सरांनी जाऊन गॅस आणला. इथे थोडी मी त्यांची मजा घेत होते. कसं वाटतंय? आज शेरवानी नाहीये का तुमची? इकडे बघा, 1 वर्षापूर्वी या टायमाला. ओ अरे बापरे, टक्कल पडते तुमचं तर. अरे रे, 1 वर्षापूर्वी फोटोशूट, शेरवानी, घोडा, डीजे. आहा, आज सिलेंडरची टाकी, बॅग, गाडी. ओहो. आणि 4-5 दिवस बाहेरचं खाऊन एवढा कंटाळा आला, त्यामुळे आज घरीच चिकनचा बेत केला. आणि त्यामध्ये माझं किचन एवढं घाण झालं आणि त्यात वरून हे खाली पडलं. आणि काम कमी होतं म्हणून मी वरून ही भांडी पण घासायला काढली. एवढं काम करत करत पार सूर्यदेव त्यांच्या घरी गेले, पण तरीही माझी कामं काही पूर्ण होतच नव्हती. कसं तरी फास्टमध्ये आवरला आणि किचन आणि भांडी क्लीन करून घेतली. आणि एवढं सगळं करताना माझा ॲनिव्हर्सरीच्या दिवशी असे हाल झाले होते. असो, आणि आम्हाला जायचं होतं मूव्हीसाठी. रात्री 11चा शो होता म्हणून निघालो. आणि जाताना रस्त्यामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत होती. आम्ही थिएटरला पोहोचलो. मॅरेज इज नॉट ऑल अबाउट दी 50-50, इट्स ऑल अबाउट दी 60-40, इट्स ऑल अबाउट दी 80-20, और इट्स ऑल अबाउट दी 40-60. बिकॉज नो वन्स आर परफेक्ट इन दी लाईफ. रिलेशनशिपमध्ये अंडरस्टँडिंग अँड ट्रान्सपॅरन्सी खूप जास्त मॅटर करते आणि आय एम लकीस्ट इन दॅट. सो मूव्ही बघितला आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. सो असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.